आलेत का सर्व? ओके, चला आपण आपला आजचा क्लास सुरू करू. कालचा दिवस वाया गेलाय. ठीक आहे. पहिले तर कालचं मला कळवता पण नाही आलं आणि क्लास पण नाही झाला. त्याबद्दल सगळ्यांना सॉरी. ठीक आहे. चला, आज आपलं इंग्लिशचं लेक्चर आहे. काय बघत होतो आपण इंग्रजीमध्ये? सांगा, कोण सांगताय? आज आपल्याला टू डू करायचंय. टू डू लास्ट काय झालंय आपलं? टू टू हॅव बी टू बी टू बी. टू हॅव टू बी मध्ये कोणते कोणते येतात? वर्ब, was where am is are ऍम इज आर आणि वॉज वेअर. ऍम इज आर नका विसरत जाऊ. ऍम इज पण तुमचा are याचाच वर्ब आहे. कसला? सपोर्टिंग वर्ब आहे टू बीचा. ठीक आहे. हो बाकी बाकीचे जे दोन आहेत त्यामध्ये फक्त तुमचं काय म्हणतात त्याला, अं, तीनच सपोर्टिंग वर्ब आहेत. टू हॅव मध्ये हॅव हॅज हॅड आहे आणि टू अजून कोणतं सांगितलं मी? टू डू. टू डू मध्ये पण तीनच आहे. फक्त टू बी मध्ये पाच आहे. ऍम इज आर, वॉज वेअर. सांगा मग मला, ऍम इज आर नंतर आपला मेन वर्बचा कोणता फॉर्म येतो? कोण सांगल? बिफोर वे फोर, राईट. हा, त्याच्यानंतर अजून मला सांगा की तुमचा टू हॅव नंतर मेन वर्बचा कोणता फॉर्म येतो? V3 व्ही थ्री. अगदी बरोबर. ठीक आहे. आणि ऍमिझार मध्ये आपण प्रेझेंट मध्ये काय वापरतो? प्रेझेंट मध्ये कोणते वर्ब येतात? टू बी मध्ये. हॅव टू बी मध्ये टू बी. हॅव am is आर हा, टू बी मध्ये प्रेझेंट मध्ये येतात ऍम इज आर. ठीक आहे. आणि पास्ट मध्ये येतात वॉज वेअर. ओके. was where ठीक आहे. आणि टू हॅव मध्ये प्रेझेंट मध्ये येतो हॅव हॅज आणि त्याच्यानंतर तुमचा पास्ट मध्ये येतो हॅड. had हॅड हॅड बरोबर. आणि त्याच्यानंतर आता आपलं राहिलंय टू डू. आता टू डू चा मेन अर्थ, माझा आवाज येतोय ना सर्वांना? हो हो सर सर. ओके. तर पहिले तर हे समजून घ्या की जसं आपण ऍमिझार पाहिलं, ऍमिझार कोणत्या याच्यात येतं? टू बी मध्ये येतं. पण ऍमिझार एका आहे सपोर्टिंग वर्ब आणि तो कधी वापरतो आपण? एखादी क्रिया करतो आहे म्हणजे ऍमिझार आणि वॉजवेअरचा अर्थ आहे, मिनिंग, मराठी मिनिंग आहे. ठीक आहे. किंवा जी पण क्रिया चालू आहे, करतो आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरतो? ऍम इज आर वापरतो किंवा वॉज वेअर वापरतो. आणि एखादी क्रिया तुमची काय म्हणतात त्याला की पूर्ण झालीये. ठीक आहे. पूर्ण झाली म्हणजे मी करत होतो, ठीक आहे, किंवा मी करत आहे, किंवा माझे झालेले आहे, त्याने माझा गृहपाठ केलेला आहे. हे काय आहे? क्रिया पूर्ण झालेली. हॅव तर त्यावेळी आपण काय वापरतो? हॅव वापरतो. हॅव किंवा हॅज वापरतो. ठीक आहे. म्हणजे काय? आणि तसंच आपण हॅव हॅज हॅड अजून एका गोष्टीसाठी वापरतो. कशासाठी? माझ्याजवळ काहीतरी माझ्याजवळ काहीतरी आहे म्हणजे कसं? की सपोज मला सांगायचंय का माझ्याजवळ कार आहे, माझ्याजवळ मोबाईल आहे, म्हणजे आपली एखाद्या गोष्टीवरचा मालकी हक्क जर आपल्याला दाखवायचा असेल तर काय वापरतो आपण? हॅव वापरतो. ठीक आहे. हॅड हा, हॅव आणि तीच क्रिया किंवा तीच गोष्ट आपल्याला जर सपोज पास्ट मध्ये सांगायची म्हणजे मी करत होतो किंवा मी केलेले आहे, ठीक आहे, म्हणजे आता करत नाही, तर आपण त्यावेळी काय वापरतो? हॅड वापरतो. काय वापरतो आपण त्यावेळी? हॅड. हॅड had ठीक आहे. आता आपल्याला बघायचंय डू, डज आणि डीड. ठीक आहे. माझी माझी स्क्रीन दिसते? हो सर. हो सर हो सर दिसते ओके. तर बघा, आज आपल्याला बघायचंय डू, डज आणि डीड. ठीक आहे. म्हणजेच काय? टू डू. ते कशात येतात? आपला शेवटचा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बचा प्रकार आहे टू डू. त्याच्यानंतर राहील आपलं मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे. आपण व्हर्बचे प्रकार शिकतोय आणि हे बेसिक चालू आहे. तर टू डू मध्ये कोणते कोणते व्हर्ब येतात बघा. आता पहिले हे कसं वापरायचं ते सांगतो मी तुम्हाला, की याचा अर्थ डू, डज आणि डीड याचा सिंपल मराठी अर्थ आहे की करणे.
किंवा कर. ठीक आहे, एखादी गोष्ट करणे किंवा कर. समजलं? म्हणजेच काय, की जिथेही तुमचा असं वाक्य येतंय की तू अभ्यास कर, तू जेवण कर, तू काय म्हणता ना, अभ्यास केला होता का, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय वापरणार, किंवा अशा प्रकारचे जे वाक्य असतील त्याच्यासाठी आपण काय वापरणार, डू डज आणि डीड वापरणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये डिफरन्स फक्त हा आहे की तिघांमध्ये, की डू आणि डज हे प्रेझेंट मध्ये वापरायचे. डू आणि डज हे कधी वापरायचे, प्रेझेंट मध्ये वापरायचे. Present. ठीक आहे. आणि डीड कधी वापरायचा, की पास्ट मध्ये वापरायचा. ठीक आहे, की मी करत होतो, मी करतो. ठीक आहे, तर अशा वाक्यांसाठी काय वापरायचा, डीड वापरायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता डू आणि डज मधला फरक. डू आणि डज याच्या दोघांमध्ये काय फरक आहे तो लक्षात घ्या, की डज हा जो आहे डज, ठीक आहे, डज हा वापरला जातो तुमचा एक वचनी सब्जेक्ट साठी. म्हणजे काय, एक वचन म्हणजे काय सांगा मला, कोण सांगतंय? Singular. सिंग्युलर. ठीक आहे, मग सिंग्युलर Singular. सब्जेक्ट कोणते कोणते आपले? I, we, it, सिंग्युलर सिंग्युलर. I, he, she आणि I, we, you, he. हा बरोबर. ठीक Sorry, आहे. sorry. आय Noun. आय ऐका, आय. I, ठीक आहे, मी सांगतो थांबा. आय, ठीक आहे, आय सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर you, तुमचा एक यू पण सिंग्युलर आहे, पण हे दोघंही अपवाद आहे. हे मी तुम्हाला सांगतो, आय सगळ्यांसाठी वापरला जातो. त्याच्यामुळे यांच्यानंतर येणारे जे सपोर्टिंग वर्ब आहेत हे आपल्याला प्लुरलच वापरावे लागतात. लक्षात येतंय की मला काय म्हणतोय? जसं की आपण टू हॅव मध्ये बघितलं की आपण आय नंतर काय वापरतो, हॅव वापरतो. पण हॅव आपला काय आहे, प्लुरल सपोर्टिंग वर्ब आहे. बरोबर ना? सेम तशीच गोष्ट डू डीड मध्ये, हो, की sir. आय आणि यू याच्यानंतर आपण काय वापरणार, याच्यानंतर आपण सिंग्युलर जो सपोर्टिंग वर्ब असेल डू डज मधील तोच वापरणार. ठीक आहे, तर कसं ते मी तुम्हाला सांगतो आता बघा. तर आता बघा, जो डू आहे पहिले तर ते लक्षात घ्या. डू हा तुमचा, डू जो आहे हा तुमचा आहे प्लुरल सपोर्टिंग वर्ब. म्हणजे काय, की सर्व प्लुरल सपोर्टिंग वर्ब नंतर, सॉरी, सर्व प्लुरल सब्जेक्ट नंतर कोणता वर्ब येणार, डू येणार. कोणता येणार, डू येणार. ठीक आहे. Do. आणि सर्व सिंग्युलर सब्जेक्ट नंतर कोणता सपोर्टिंग वर्ब येणार, डज येणार. कोणता येणार, डज. ठीक आहे, Does. प्लस, हा डज. ठीक आहे, प्लस पास्ट मध्ये जे पण सगळे सपोर्टिंग वर्ब आहे सगळ्यांसोबत काय येणार, डीड येणार. सगळ्यांसोबत काय येणार, डीड येणार. ठीक Did. आहे. हा, आणि जास्त करून डू डज डीड हे जे तीन सपोर्टिंग वर्ब आहेत यांचा उपयोग प्रश्नार्थी वाक्य बनवण्यासाठी होतो. कोणते वाक्य बनवण्यासाठी येतो, प्रश्नार्थी. फॉर एक्झाम्पल, की प्रश्नार्थी. मला जर तुम्हाला विचारायचंय का तुमचा होमवर्क कम्प्लीट झाला का, डू यू हॅव कम्प्लीट युअर होमवर्क, ठीक आहे, तर मला तिथे डूज वापरावं लागेल. ठीक आहे. मग आता हे जे मी वाक्य वापरलं याच्यात तुम्हाला कळलं असेल की याच्यात हॅव पण आला. ठीक आहे. सो हॅव कसा येतो ते आपल्याला शिकायचंय, पण त्याच्यानंतर व्हीच येणार जर हॅव आला तर. ठीक आहे, जरी कॉम्बिनेशन मध्ये आले. म्हणजेच काय, की हे जे वाक्य मी बोललो याचा जो सब्जेक्ट होता तो डू होता. ठीक आहे, हे तुम्हाला पुढे कामात येईल कसा होता. ठीक आहे, तर पहिले ही गोष्ट समजून घ्या की डू हा आपला सिंग्युलर सब्जेक्ट, सॉरी, प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल काय आहे, सब्जेक्ट नाही, सपोर्टिंग वर्ब आहे. कोणता आहे, प्लुरल. आपले प्लुरल सपोर्टिंग सब्जेक्ट कोणते, कोण सांगल? वी, दे, त्याच्यानंतर अजून यू. You. ठीक आहे, हा. त्याच्यानंतर हे तीन काय आपले, यू आणि प्लुरल नाउन. प्लुरल नाउन हे काय आपले नाउन. अनेक वचनी काय आहेत, सब्जेक्ट आहे. यांच्यानंतर नेहमी काय येणार, डू येणार. प्लस याच्यात अजून कोण कोण येतं, आय पण येतो. का, कारण की आय हा काय आपला
सगळ्यांसाठी येणारा सपोर्टिंग सब्जेक्ट आहे. 2 मिनिटं. आता मग मला सांगा की डू हा जर प्लुरल सब्जेक्ट साठी येतो आणि हा कधी येतो प्लुरल सब्जेक्ट साठी? सांगा. प्रेझेंट मध्ये. कधी येतो? प्रेझेंट मध्ये. ठीक आहे. प्रेझेंटचं जर वाक्य असेल तर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर कोणता आहे आपला सपोर्टिंग वर्ड? डज. कोणता आहे? डज. मग डज कधी Does. येतो? डज पण प्रेझेंट Does. मध्ये येतो. मग तो कोणत्या सब्जेक्ट साठी येईल? सांगा. सिंग्युलर साठी आहे तो. सिंग्युलर. मग आपले सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आता? आय आणि यू तर वरती आहे. मग आता कोणते उरले सिंग्युलर सब्जेक्ट? सांगा मला एक एक. He, she, he, she, हा. it आणि He, noun sir. ही, शी, इट आणि It, नाऊन. ठीक आहे. noun. यांच्या सोबत काय येणार? तुमचा डज येणार. ठीक आहे. काय येणार? डज येणार. आणि मग डीड कधी येणार? Does. डीड सगळ्यांसोबत येणार. पण तो कधी येणार? पास्ट टेन मध्ये सर. डीड पास्ट हा. टेन मध्ये. येस राईट. हा ऑल सब्जेक्ट. ऑल सब्जेक्ट साठी डीड येणार. पण तो कधी येणार? कंडिशन एकच आहे त्याला की तो कधी येणार? पास्ट मध्ये येणार. ठीक आहे. आता हे बघितलं हे आपण बघितलं का डू डज डीड कधी येणार? बरोबर. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आता हा येतो की ज्या वेळे डू डज किंवा डीड हे ऍज अ सपोर्टिंग वर्ब वाक्यामध्ये येतील त्याच्यानंतर मेन वर्बचा कोणता फॉर्म येणार? ठीक आहे. आता आपण जसं बघितलं टू बी मध्ये कोणता येतो? V4 येतो. ठीक आहे. Before. नंतर टू हॅव नंतर कोणता येतो? V3 येतो. V3. बरोबर. ठीक आहे. मग टू डू नंतर येतो V1. कोणता येतो? V1. V1 म्हणजे कोण? V1 म्हणजे कोणता? आता लक्षात घ्या. आता मी एक्झाम्पल देतो. आपण बोलण्याला काय म्हणतो? बोलणे. तर हा स्पीक जो आहे हा आहे V1. हा काय आहे? V1. आणि याचा V1. V2 काय येतो? स्पीक. ठीक आहे. Speak. याचा V2 येतो स्पीक. आणि V3 पण स्पीक येतो. आणि V4 काय येतो? तुमचा Speaking. Spoken. Speaking. स्पीकिंग. Speaking. नाही 2 मिनिटं थांबा. हे चुकलं. ते मॅडम बरोबर सांगितलं. Spoken. हा इरेग्युलर. स्पीक स्पोकन येतो. ठीक आहे. स्पीक नाही येत कधीच. स्पोक येतो तो आणि नंतर येतो स्पोकन. Spoken. आणि ते स्पीकिंग V4 राहीलच. ठीक आहे. स्पीकिंग हा V4 बरोबर आहे. ठीक आहे. स्पीक स्पोक स्पोकन हे झाले 3. चौथा येतो तुमचा स्पीकिंग जेव्हा चालू आहे. Speaking. ठीक आहे. स्पीकिंग तो V4 बरोबर आहे. फक्त इथं काय येतो? स्पोकन. स्पीक स्पोक स्पोकन. ओके. आणि हे आपल्या का बरं आले असे? आता मग हा स्पीक जो आहे हा रेग्युलर आहे का इरेग्युलर वर्ब आहे? कोण सांगतं? हा मेन वर्ब आहे. बरोबर ना? हा मग हा रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे? आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं. लक्षात घ्या. मी मेन वर्ब शिकवलं तुम्हाला. मेन वर्ब म्हणजे बेसिक शिकवलं. मेन वर्ब शिकवलं असं नाही म्हणणार मी. तर जरी मेन वर्बचे 2 प्रकार पडतात. मेन वर्ब आणि प्रायमरी वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी किंवा आपण त्याला म्हणतो हेल्पिंग किंवा सपोर्टिंग. तर मेन वर्बचे 2 प्रकार कोणते पडतात? रेग्युलर आणि इरेग्युलर. बरोबर. तर रेग्युलर वर्ब मध्ये कोणते वर्ब येतात की ज्यांना ईडी प्रत्यय लागतो? बरोबर. ज्यांचे फॉर्म आहे जेव्हा आपण पाडतो की V1 V2 ठीक आहे. हे जेव्हा फॉर्म आपण वापरतो तर ज्या मेन वर्बला काय म्हणतो ना ईडी प्रत्यय लागतो ते कोणते असतात? रेग्युलर असतात. रेग्युलर वर्ब असतात. आणि ज्यांना काय म्हणतो ना ईडी प्रत्यय लागत नाही त्यांचे तिन्ही फॉर्म हे वेगळे वेगळे असतात. ते तुमचे असतात काय म्हणतो ना इरेग्युलर. ठीक आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवा. मग आता जो आपण बघितला स्पीक हा आपला काय आहे? इरेग्युलर वर्ब आहे. लक्षात. मग आपण जसं बघितलं आता आपल्या विषयाकडे येऊ आजच्या की डू डज डीड नंतर V1 येणार. ठीक आहे. डू डज डीड नंतर V1 येणार. आज मी त्याचे वाक्य घेतले नाही. का नाही घेतले त्याचं कारण पण सांगतो की पुढच्या इंग्लिशच्या लेक्चरला आपण जे हे 3 सपोर्टिंग वर्ब पाहिले याचे सगळ्यांचे आपल्याला जास्तीत जास्त सेंटेन्सेस बघायचे. त्याच्याने तुमचं काय होईल? पूर्ण बेसिक क्लिअर होईल आणि मग आपण नेक्स्ट टॉपिकला जाणार. ठीक आहे. कारण याच्यात बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन आहे. हॅव कधी घेऊ? ऍमिजार कधी घेऊन? काय कधी घेऊ? सगळंच कन्फ्युजन आहे.
ठीक आहे. तर ते पण दूर होऊन जाईल. त्याच वेळी आपण दीड पण कम्प्लीट करणार, म्हणजे तिघ राहतील. तुम्हालाही माहित राहील, तुम्ही पण मला आन्सर देऊ शकाल. तर हे लक्षात घ्या की डू डज डीड नंतर V1 येतो. मग V1 म्हणजे कोणता? तर सपोज आपण आस्क बघितलं होतं. आस्क आस्क म्हणजे काय? सांगणे. बरोबर. आस्कचा V1 काय आहे? आस्क, ASK आस्क. त्याच्यानंतर आस्कचा V2 काय आहे? आस्क, ASKED. ठीक आहे. आणि V3 काय आहे? तो पण आस्कडे. आणि V4 काय आहे? आस्किंग. बरोबर. म्हणजे आस्किंग. आस्किंग. मग आपल्याला डू आणि डज आणि डीड नंतर कोणता मेन वर्ब घ्यायचा? कोणता मेन वर्बचा फॉर्म घ्यायचा आहे? V1. जेव्हा आपण वाक्यात डू डज डीड येईल त्यावेळेस वाक्यामध्ये मेन वर्बचा कोणता फॉर्म येणार? V1 येणार. V1. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आता आपले तिन्ही सपोर्टिंग वर्ब इथं संपलेले आहेत. मेन वर्बचा प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचा पहिला प्रकार आपला इथं संपलेला आहे. याच्या नोट्स मी तुम्हाला आजच पाठवेल किंवा जास्तीत जास्त उद्या पाठवेल. तर या तिन्ही याच्यात कोणाला काही अडचणी का आता? आणि याच्याबद्दल तुम्हाला अजून समजावं याच्यासाठी नेक्स्ट लेक्चर मध्ये मी काय घ्यावं ते पण मला सांगा. काय अपेक्षा आहे तुमची? सेंटेन्सेस घ्या सर, मग क्लिअर होईल. ठीक आहे. पण तिघांनंतर कोणते मेन वर्बचे फॉर्म येतात हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुमचं माहिती पाहिजे. आपल्याला पुढच्या लेक्चरला जेव्हा आपल्याला टेन्स चालू करायचे, इंग्रजीच्या जेव्हा आपण ग्रामर मध्ये घुसणार आहोत त्यावेळी तुम्हाला हे बेसिक खूप कामात येणार आहे. ठीक आहे. तर कोणाला काही अडचण? सगळ्यांना हो, sir. समजलं? हो सर. ओके. उद्या आपला कम्प्युटर सॉफ्टवेअरचं लेक्चर होईल आणि त्याच्यात आपण फॉर्म्युले शिकणार आहोत. उद्या कम्प्युटर सॉफ्टवेअर. ठीक आहे. आता क्लास बुडणार नाही, त्याची काळजी मी घेईल. ठीक आहे. बाकीचे थोडं कामांची माझी चालू होती, थोडी लाईन लावणं. ठीक आहे. सो कोणालाही काही अडचण नसावी. पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपल्याला घ्यायचं आहे काय म्हणतात ना, सेंटेन्सेस. आणि मग आपण काय करू? मॉडेल ऑक्झिलरी कडे जाऊ. ओके. तर हे आत्ताचे जे तुमचे नोट्स येतील तुम्हाला त्यावेळेस तुमच्याकडे तिन्ही नोट्स येतील. टू हॅवच्या पण, टू बीच्या पण आणि टू डूच्या पण. त्या एकदम क्लिअर कट करा. ठीक आहे. हो सर. समजलं मग आता? हो सर. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू सर.